गुड मॉर्निंग जनता. वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग्स. आमची सकाळ झालेली आहे. बायको बायको वडे बनवत आहे. एक नंबर. हा हा हा, दही वडे आज सकाळी सकाळी आमच्याकडे. वा, मजा येऊन गेली बायको. थँक्यू. चलो आज सकाळी सकाळी दही वडे खाऊन घेतो. बाकीच्या गप्पा पुढे करू. 6 hours later. सो बघता बघता आहे ना संध्याकाळ होऊन गेली. संध्याकाळ झाल्या म्हणजे आजचा दिवस आहे ना खूपच हेक्टिक होता. मग हेक्टिकमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड दिवस होता. बऱ्याच काही गोष्टी झाल्या पर्सनल लेवलपर्यंत. पण आहे ना फायनली संध्याकाळ झालेली. संध्याकाळबरोबर आहे ना हे बघा ऑफिसचा टाईम झालेला. मी ऑफिस करतोय. 6:30 वाजून गेले. चहा रेडी आहे. पण सगळे जग आहे ना काय काय म्हणतं माणसाबद्दल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाया पण तेवढ्याच कामामध्ये बिझी असतात. तेवढेच ते पण काम करतात. सो ते सुद्धा बिझी असतात. आणि एवढा मस्त चहा रेडी केलेला आहे आणि चहा सोडून ते सुद्धा काम करत बसतात. त्यांना जसं माणसांना सगळे नाव ठेवतात ना, तसंच बायासुद्धा कामात बिझी असतात. आणि चहा प्यायला 4 वेळा रावण्या कराव्या लागतात की बाई बस कर, 5 मिनटं ब्रेक घेऊन घे ग बाई ब्रेक, की आपण एक मस्त चहा पिऊन घेऊ. बघा आता काय सांगणार बाबा. रहता है. तर ही जी गोष्ट आहे ना बिझी असणं किंवा काम असणं किंवा टाइम न देता येणं, चहा जेवण हे सगळ्या गोष्टींमध्ये ना माणूस असाच बदनाम आहे. आणि ना नुसतं माणूस काम करतो ना हे सुद्धा हेच गप्पा असतात. बाया पण काम करतात. उलटून आहे ना बाया तर आपल्यापेक्षा जास्त काम करतात असं मला तरी पर्सनली वाटतं. मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. बाकीचे लोक नसेल करत. जेवण काय असंच हवेत उडून येतं का? भांडे फिंडे सगळे घर साफसफाई आपल्याला 4 गोष्टी 4 दिसतात सुद्धा हे सगळे बाया करतात. आणि प्लस त्या सुद्धा बिझी असतात. आणि आमच्या सगळ्यात महार बिझी हे कार्टून आहे बघा. काय गरज आहे गेला वर चढायची? हे नुसता त्रास दिला आज दिवसभर. गेला काय बरं बायको? बस नाही यार, प्लीज ब्रेक टाकून घ्या आता. नक्की? चलो 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 चलो. बायको रेडी झाली आहे. भेटू तुम्हाला थोड्या वेळ. येस, टेरेस में बैठेंगे. A few moments later. मीटिंग चालू आहे. पण मीटिंग चालू असताना पण बायको 2 मिनिट आलेली. तिने दिलेलं आहे मला. तो ओळखा हे काय आहे नक्की. मागच्या ब्लॉगमध्ये रात्री आम्ही हेच बनवतो. सो हे आहे कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आम्ही. त्या दिवशी जे दूध उकळत होतं ना ते दूध नव्हतं, त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या. आणि नंतर फायनली बनलेलं आपलं फ्रूट कस्टर्ड. एक नंबर. सो आता मी फ्रूट कस्टर्ड खाता ऑफिसची मीटिंग करतोय. ऑफिसमध्ये थोडंसं ब्रेक टाकल्यानंतर आहे ना जरासं म्हटलं बाहेर येऊन जाऊ. बायकोला म्हटलं चला. तर रात्र जरी झाली, रात्र होऊन गेली आहे. तुम्ही बघू वाजले आहे 11:30. खूप भारी वाटतं. एकदम चंद्र आलेला आहे मस्तपैकी. तुम्हाला ना असं दाखवतो थोडंसं आणखी काय बघा. एक नंबर. किती भारी वाटतंय. म्हणजे हा जो व्ह्यू आहे ना असा. आणि फुलं जे रात्री इतके छान दिसतात. मग तर हा व्ह्यूच एकदम भारी वाटतो. तर म्हटलं की खाली येऊन जाऊ, थोडंसं टाइमपास करून घेऊ. आणि आता एवढं रात्री आलेलोच आहे तर आपलं कोडा सेशन, आपलं पझल सेशन पण कंटिन्यू करून घेऊ. त्याच्या पहिले अगोदरच्या ब्लॉगमध्ये आम्ही एक कोडा विचारला होता, त्याचं उत्तर आपण सांगून देऊ. सो मी विचारलं होतं की असा कोणता राजा आहे की त्याला झोपायला पलंग नाही, राहायला महल नाही, वापरायला पैसा नाही, तरी पण तो राजा आहे. तर आपल्याला एकदम करेक्ट उत्तर प्रीती देवकर मावशींनी दिलेला आहे. त्यांनी उत्तर दिलेलं आहे सिंह. सिंह हा एक राजा आहे, प्राण्यांचा राजा आहे. आणि तो त्याच्याकडे झोपायला काही बेड नसतो, त्याला राहायला महल नसतो, त्याला वापरायला पैसे नसतात, तरी तो राजा असतो. तो थँक्यू प्रीती देवकर मावशी. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही सगळ्यात लवकर आणि सगळ्यात करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तो आता लगेच आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे चालला जाऊ. आपलं जे आहे नवीन कोडं, आजचं पझल. सो आजचं कोडं असं आहे की ना आता एवढी रात्र झालेली आहे. तर रात्रीच्या हिशोबात एक मस्त छान कोडं आहे की ना एक मुलगा आहे ना रात्री ट्रॅव्हलिंग करायला बाहेर जात असतो. तर त्याचे वडील त्याला म्हणतात की ही घे गोष्ट, तुला जर तहान लागली तर हे खा, तुला जर तहान लागली तर ही खा, तुला जर भूक लागली तर ही खा, रात्रीत तुला थंडी वाजली तर ही जाळून उबदारपणा घेऊन घे. नाही, बायकोने गेस केलं तर ना ते उत्तर नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गेस करा तर नक्कीच सांगा अशी काय गोष्ट आहे की ती त्याच्या वडिलांनी त्याला दिलेली असते.
तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमेंट केली नाही की त्याच्या पुढे डॅश करून तुमचं नाव सुद्धा लिहा. बायको उत्तरच्या पुढे डॅश करून म्हणायचं होतं तुझं नाव श्रुती असं म्हणायचं होतं. तर तुम्ही अशी मिस्टेक करू नका. लवकरच कमेंट करा. आम्ही आता थोडासा चिल मारून घेतो. परत मला ऑफिस हे कंटिन्यू करायचं, बऱ्याच गोष्टी करायच्या. तो दिन तो अभी बाकी है मेरे दोस्त. Audio Jungle.